उन्हाळ्यामध्ये कैरीची आणि हरभरा डाळीची कोशिंबीर प्रत्येकाच्याच घरी बनते. तर आज ना आपण एकदम भन्नाट अशा चवीची ही डाळीची कोशिंबीर बनवणार आहोत. तर कोशिंबीर बनवण्यासाठी या इथे मी 1 वाटी हरभरा डाळ पूर्ण रात्रभरासाठी भिजवून घेते, जेणेकरून आपली डाळ सकाळी छान मऊसर अशी भिजली जाईल. तर या इथे बोटाने कट होईल इतकी छान आपली डाळ भिजलेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी ही डाळ आपल्याला अगदी ओबडधोबड भाजून घ्यायची आहे, जेणेकरून यामधली सर्व डाळ फाईन अशी न वाटता अगदी ओबडधोबड कण शिल्लक राहिले पाहिजेत अशी ही डाळ आपल्याला या इथे वाटून घ्यायची आहे. डाळ वाटलेली आहे तोपर्यंत मी या इथे एक कैरी घेतली आणि या कैरीची जी साल आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि कैरी बारीक किसणीने छान अशी किसून घ्यायची आहे. तर आपली कैरी खूप जास्त आंबट असेल ना तर यामध्ये असणारं जे आंबट पाणी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पिळून काढून टाकायचं आहे, जेणेकरून आपली जी कोशिंबीर आहे ना ती खूप जास्त आंबट बनणार नाही. जेवढा किस मला हवा होता तेवढा किस मी यामध्ये ॲड केलेला आहे. चवीनुसार मी मीठ ॲड केलं आणि तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेलामध्ये मोहरी जिरे व्यवस्थित असे फुलले की यामध्ये मी सुकी लाल मिरची ॲड केलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये लसूण किंवा हिरवी मिरची जरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आमच्या घरी अशा पद्धतीने लाल मिरची वापरूनच ही कोशिंबीर बनवतात. तर ही जी मिरची आहे ना ती अशा पद्धतीने आपल्याला हाताने तोडून या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. या सुक्या मिरचीची जी चव आहे ना ती खूप छान अशी येते. तर तुम्ही यामध्ये मीठ आणि चवीनुसार साखर ॲड करून भाकरी चपातीसोबत ही कोशिंबीर नक्कीच खाऊ शकता.